उद्धारा जगतधारा देई सर्वासावर सर्वानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक थारा मिळो न चंतरी अखंडित वसो चित्त तू सनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त तदनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की सद्गुरु पैमावली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. सद्गुरु आणि सद्गुरु तत्व याच्यातला नेमका अर्थ सर्वसाधारण साधकांना कळत नाही तोपर्यंत खरी सद्गुरु भक्ती होऊ शकत नाही. इथे हा जो बोध आहे तो बोध व्यवस्थित समजून घेता आला पाहिजे की सद्गुरु व्यक्तित्वाच्या अंगाने जेव्हा आपण सद्गुरूंना पाहतो व्यक्तिरूपाने तेव्हा ती खरी सद्गुरु भक्ती असू शकत नाही. कारण व्यक्ती म्हटलं की त्या व्यक्तीला मर्यादा येतात आणि त्या मर्यादेमध्ये सद्गुरु तत्व हे व्यापक आहे की जे अनंत स्वरूप आहे. त्या अनंत स्वरूपाला आपण व्यक्तित्वाच्या अंगाने झाकून टाकतो. म्हणून सद्गुरु असं ज्यावेळेला आपण म्हणत असतो त्यावेळेला ते सद्गुरु तत्व आहे हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा असतो. संत अनेक असतात आणि ते आपल्या शिष्यांना ज्यावेळेला मार्गदर्शन करत असतात त्यावेळेला ते जे मार्गदर्शक संत त्या शिष्यांसाठी सद्गुरु असतात हा एक सर्वसाधारण बोध आहे. परंतु सर्व संतांच्या ठिकाणी सद्गुरु तत्वाच्या अंगाने जेव्हा एखादा साधक पाहतो तेव्हा खरं त्या सद्गुरु तत्वाचा बोध त्याला कळला आहे असं लक्षात घ्या. एखादी व्यक्ती म्हणजे सद्गुरु आणि मग बाकीचे इतरांबद्दल अनादर जेव्हा एखाद्या साधकाकडनं होतो की आमचे सद्गुरु श्रेष्ठ त्यालाच माहीत आहे वगैरे जे काही वेळेला ते बोलत असतात तेव्हा त्यांना सद्गुरु आणि सद्गुरु तत्वातला फरक कळलेला नसतो हेच खरं. म्हणून
सद्गुरू म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितलं ते प्रथम लक्षात घेतायला हवं. सद्गुरू म्हटल्यानंतर ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळले कर्म शिखे तो मनुष्य वेखे ओळख परब्रह्मची, असं ते म्हटलं की ज्यांचं जीवन ज्ञानाग्नीचे मुखे जाळले जेणे कर्म शिखे, त्यांचं कर्म हे मीपणातून नसतं तर त्यांचं कर्म हे ज्ञानाच्या अधिष्ठानात असतं. ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळले कर्म शिखे तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. म्हणजे मनुष्याच्या वेशामध्ये ते परब्रह्म तत्व आहे हे ओळख. सद्गुरूंचं जे ज्ञान आपण ज्याला पाहतो किंवा सद्गुरूंकडनं आपल्याला जे ज्ञान मिळत असतं तेव्हा ते परब्रह्माकडनं ज्ञान मिळतं. म्हणजे सद्गुरू तत्वाकडनं ज्ञान मिळत असतं. सद्गुरू ते परब्रह्म तत्व सद्गुरूंच्या शरीराची उपाधी धारण करून ते परब्रह्म तत्व आपल्या शिष्यासाठी ते ज्ञानदान करत असतात. हा बोध जर साधकाला असेल तर त्याला सद्गुरू तत्व म्हणजे काय ते कळेल. आणि असा साधक सर्व संतांचा आदर करतो. कोणाचाही तो अनादर करणार नाही, कारण त्याला सद्गुरू तत्व कळलेलं असतं. कारण रूप हे काही काळाचे राहणार आणि काही काळानंतर ते लयाला जाणार. हा निसर्ग नियम लक्षात घ्या. व्यक्तिमत्व हे शरीराच्या अपेक्षेत असतं आणि सद्गुरू तत्व हे स्वरूपाच्या अपेक्षेत असतं. जे स्वरूप आपल्याला दिसत नाही, जे अदृश्य आहे, अव्यक्त आहे, ते स्वरूप सद्गुरूंच्या रूपाने दिसतं. माझ्या काय लक्षात घ्या. हा जो बोध आहे की रूप जेव्हा आपण पाहतो ते देहाचंच रूप पाहणार, पण देहाचं रूप पाहिल्यानंतर ते परब्रह्माचं रूप आहे की परब्रह्म तत्व तिथे प्रगट आहे. हा बोध साधकाला जेव्हा खऱ्या अर्थाने कळेल तेव्हा त्याला सद्गुरू कळले हा बोध आहे. म्हणून बरेच साधक जेव्हा आपल्या सद्गुरूंचा अभिमानाने उल्लेख करतात की आपल्या सद्गुरूंसारखं ज्ञान कोणी सांगत नाही की आमचे सद्गुरू असे आहेत तसे असं जे सांगत असतात तर ते व्यक्तित्वाच्या अंगाने बोलत असतात, स्वरूपाच्या अपेक्षेत बोलत नाही. म्हणून हा परमार्थातला जो बोध आहे तो प्रथम लक्षात घ्यायचा आहे की व्यक्ती आणि स्वरूप ह्याच्यातला जो फरक आहे तो व्यवस्थित कळला पाहिजे. की स्वरूप अनंत आहे आणि व्यक्ती ही अनंत नाही, का मर्यादा आहे. म्हणून व्यक्तित्वाच्या अंगाने देहाला मर्यादा आहेत किंवा देहाच्या अपेक्षेत असलेल्या त्या जाणीवेला मर्यादा आहेत. पण जेव्हा ती स्वरूपाच्या अंगाने कार्यरत असते तर त्या ती जाणीव ही अनंत स्वरूपाशी एकरूप असल्यामुळे त्या अनंत स्वरूपाचा प्रभाव शिष्यांवर म्हणा किंवा त्यांच्या जवळ येणाऱ्या लोकांवर म्हणा पडत असतो. किती जी व्हायब्रेशन्स असतात ती स्पंदनं म्हणतो आपण, ती सद्गुरू तत्वातून प्रगट होत. आणि त्यामुळे तिथे व्यक्तित्व नावाला असतं आणि स्वरूपाच्याच अपेक्षेत सद्गुरूंचं कार्य सर्व चालू असतं. असे सद्गुरू निरपेक्ष भावानेच कार्य करतात. इथे कोणाकडनं काही मिळालं पाहिजे किंवा तिथं मिळालं तर त्यांना आनंद होतो असं काही नसतं. भक्तांची इच्छा असेल किंवा सर्वसाधारण माणसं परमार्थ करतात त्यांना वाटतं की संतांच्या अपेक्षा द्यायला पाहिजे. पण खरं द्यायचं काय हा महत्वाचा मुद्दा आहे. वस्तू देणं हा एक भक्तीचा मार्ग आहे की जिथे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात काही भक्ती एकमी जाणे तेथे सान थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या एरपत्र पुष्पफळ हे बजाव्या मिस केवळ वाचून आमचा लाभ निष्कळ ते हे भक्ती तत्व. भक्तीचं वर्णन कसं करतात की एरपत्र पुष्पफळ म्हणजे पानं फुलं फळं हे आपण म्हणतो की देण्याचा जो भाग असतो लोकांकडे ते एक सांकेतिक वृत्तीने असतं. की आपण म्हणतो की
प्रत्यक्ष ते देत असले तर त्याच्या मागे त्यांच्याकडनं ती देण्याचा जो भाव आहे, समर्पित होण्याचा भाव आहे, त्यासाठी ते सांकेतिक आहे. म्हणून एरपत्र पुष्प फल हे भजावया मी सगळं म्हणजे निमित्त, हे निमित्त आहे. पण खरी भक्ती कुठे असते की पै भक्ती एक मी जाणे त्याचं सान थोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे पाहिजे, इथे भाव पाहिजे. सद्गुरू भाव असतो किंवा देव भाव आहे सद्गुरूंच्या प्रती, तो महत्वाचा असतो. आणि त्या ठिकाणी आपण आपला अहंकार द्यायचा असतो. लक्षात ठेवा, सद्गुरू भक्तीमध्ये आपला अहंकार सद्गुरूंच्या चरणी व्हायचा असतो आणि तिथे भक्ती असते. म्हणून मी आणि माझं हा जो भाव सर्वांकडे जो असतो तेच मी आणि माझं सद्गुरूंच्या चरणी व्हायचं असतं. आणि सर्व त्याचा अर्थ काय की जे ते माझं वाटतं ते सर्व तुझं आहे, सद्गुरूंचं आहे. लक्षात घ्या, म्हणजे माझं जे आपल्याला वाटत असतं ते सर्व सद्गुरूंचं आहे हा भाव जे असतो त्यावेळेला ते आपला मीपणा सद्गुरूंप्रती व्हायला आहे हे सिद्ध होतं. पण नावासाठी आम्ही तुम्हाला शरण आहोत किंवा आम्ही तुमच्या समर्पित आहोत असं नावासाठी म्हणजे त्यांना वाटतं बघा, म्हणजे आता खोटेपणा नसतो. पण मी पण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत भक्तीतलं जे श्रेष्ठत्व भक्ती आहे, निरपेक्ष भक्ती म्हणतो आपण, निष्काम भक्ती म्हणतो, ती भक्ती प्रकट होते. तिथे सकाम भक्ती, सकाम भक्ती म्हणजे आपल्याला इच्छेतून जे सगळं काही आपण हे करत असतो, इच्छेमुळे अमुक एक इच्छा पूर्ण व्हावी आणि अशी जी इच्छा पूर्ण व्हावी असं जे वाटत असतं त्याला म्हणतात सकाम भक्ती. आणि दुसरी गोष्ट अशी असते की जिथे मागायचं काही उरतच नाही, म्हणजे मागायचं काय हेच शिष्याला कळत नाही, पण त्याला फक्त सद्गुरूंच्या प्रती शरणागत होऊन राहण्यात आनंद असतो. तर ती असते ती निष्काम भक्ती, त्याची इच्छा उरत नाही. ज्या संतांच्या ठिकाणी ही निष्काम साधकाच्या ठिकाणी निष्काम भक्ती निर्माण होते त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्या भक्तीला रंगत असतो. म्हणून हे काय जीवन नेमकं काय आहे हे जर कळायचं असेल तर आपल्याला आपलं जीवन म्हणजे मीपणातून जे जीवन जगणं चालू आहे ते सद्गुरू चरणी वाहणं ही खरी भक्ती असते. म्हणून सद्गुरू तत्व हे लक्षात ठेवा. सद्गुरूंची भक्ती म्हणजे सद्गुरू तत्वाची भक्ती, म्हणजे अनंत स्वरूपाची भक्ती, अनंत दिव्य स्वरूपाची भक्ती. आणि हे अनंत दिव्य स्वरूप जे पंचज्ञानेंद्रांना अवगत नाही ते सद्गुरू रूपाने साधकासाठी अवगत होतं. त्याला सतत सद्गुरूंच्या स्मरणातून त्याचं जीवन तो जगत असतो. म्हणजे उठल्यापासून रात्रीपर्यंत सतत सद्गुरू स्मरणातून तो जीवन जगत असतो. की सर्व जे आहे तो सतत त्याच्याकडे भाव असला पाहिजे. जे आहे ते सर्व सद्गुरूंचं आहे, जे आहे ते सर्व सद्गुरूंमुळे आहे, जे आपण करणार ते सद्गुरूसाठी करणार. ह्या निष्काम भावनेतून जेव्हा साधक सद्गुरूची भक्ती करतो तेव्हा ती सद्गुरूची भक्ती खऱ्या अर्थाने भक्ती असते. ही भक्ती परमार्थामध्ये संतांना अभिप्रेत असते. बाकी सर्वसाधारणपणे ज्यावेळेला आपण म्हणतो की आपण सगळ्यांना हे देऊया ते देऊया ते देऊया, हा म्हणजे निरपेक्ष भक्ती. आता सद्गुरूंना कशाला काय अपेक्षा असते की तुम्ही हे दिलं तुम्ही मला भक्ती झाली असं वाटतं का? नाही, भाव पाहिजे की समोरच्याचा भाव कसा आहे हा भाव महत्वाचा असतो. त्याच्या ठिकाणी सद्गुरूंच्याकडे पाहण्याचा भाव म्हणजे परमतत्वच आहे, परमात्माच आहे आणि ह्या परमात्म्याची तुम्ही भक्ती करत असता. सद्गुरूंच्या रूप हे आपण म्हणावं की निमित्त म्हणावं किंवा त्याला म्हणायला गेलं की प्रत्यक्षता स्वरूपाची, पण रूप प्रत्यक्ष दिसतं तो त्याचा आधार आहे. मग आधार घेऊन परमात्म्याची भक्ती करणं म्हणजे सद्गुरू तत्वाची भक्ती करणं. म्हणून सद्गुरू तत्व लक्षात घेता आलं पाहिजे. म्हणून सद्गुरू तत्व लक्षात घेताना ज्ञानेश्वर माऊली जो सगळा उपदेश करत असतात
की ते ज्ञान पै बरवे जरी मनी आथी जाणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसे. म्हणजे ते ज्ञान पै बरवे म्हणजे खरा भक्त कोण, ज्याला ज्ञानाची आस आहे ते ज्ञान पै बरवे म्हणजे ते बरव ज्ञान म्हणजे ते दिव्य ज्ञान शुद्ध ज्ञान ते ज्ञान पै बरवे जरी मनी आथी जाणावे. जर मनामध्ये आपल्याला ज्ञान कळावं असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे, ते ज्ञान पै बरवे जरी मनी आथी जाणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसे. तर त्या साधकाने ते आपलं सतत भक्ती कुठे केली पाहिजे तर सद्गुरु तत्वाच्या ठिकाणी भक्ती केली पाहिजे. जिथून हे ज्ञान प्रकट होतं तिथे म्हणजे सद्गुरु देहाच्या अपेक्षा आपल्याला सद्गुरु म्हणतो. म्हणून देहाच्या अपेक्षेत जरी सद्गुरु म्हटलं तरी ते ज्ञान कुठून येत आहे, ते स्वरूपातून येत आहे, दिव्यत्वातून येत आहे. पण ते ज्ञान पै बरवे जरी मनी आथी जाणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसे. संत कोण, जे ज्ञानाचा पुरवठा ते सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुकटा ओळखून. म्हणून संत सद्गुरु कोणाला म्हणायचं, जे ज्ञानाचा पुरवठा आहे. पुरवठा म्हणजे कोठार, ज्ञान ओतप्रत भरलेलं आहे तिथे. जे ज्ञानाचा पुरवठा तेथं सेवा हा दारवंटा. म्हणजे घराच्या आपले दारवंटा म्हणजे उंबरठा ओलांडून जाण्याची एक पद्धत असते. दरवाजा ओलांडला त्याला आपण तो दारवंटा तो स्वाधीन करीत आहे. ओळगुणी म्हणजे जे ज्ञानाचा पुरवठा ते तो सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुबटा ओळगुणी. ओळगुणी म्हणजे आपला मीपणा बाजूला करून तिथे ते ज्ञानाच्या ठिकाणी तू शरणागत होऊन जा, सेवाभावाने जा. सेवाभाव तिथे महत्वाचं असतं की तुझा दास्यभाव म्हणतो ते महत्वाचं. म्हणून इथे साधकाला जर सद्गुरूंच्या अगदी जवळ जायचं असेल तर त्याला ती ज्ञानाची आस असायला हवी. आणि ती ज्ञानाच्या आस असण्यातून तो सतत सद्गुरू स्मरण करतो, सद्गुरूंना शरण जातो. पण ते शरण तसं गेलं पाहिजे ते ज्ञानाची मत. जे ज्ञानाचा पुरवठा ते सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुबटा ओळखणे तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे. सेवाकार म्हणजे काय, तन मन आणि जीव व्हावे. तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. तिथे दास्य भाव पाहिजे. आणि अगर्व म्हणजे आपल्याकडे मोठेपणा आहे की आपण कोणते मोठे आहोत बेटा आहोत तर तिथे काहीच ती नाही. आपण सद्गुरूंचे दास आहोत हा भाव तिथे असतो. अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसवे जेणे अंतःकरण बोधले संकल्पाला. सद्गुरू काय करतील, तो भाव जे ओळखून ते आपल्याला शिष्याला ते बोध देतात की नेमकं तू कोण आहेस, ते जीवन कसं आहे त्याचा ते बोध देत असतात. पण तो बोध तिथे घेता आला पाहिजे. म्हणून तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे म्हणजे आपल्याला अपेक्षित आहे. अपेक्षित कोणा साधकाला काय ज्ञानाची अपेक्षा आहे. मग अपेक्षित जे आपले तेही सांगतील पुसले. मग ते विचारलं तेही सांगतील जेणे अंतःकरण बोधले. ज्यामुळे अंतःकरणामध्ये बोध निर्माण होतो आणि तिथे संकल्पाने ते अंतःकरण बोधले. संकल्पाने संकल्प काय असला मीपणा, मी अमुक तमुक असा जो संकल्प आहे तो संकल्प गेला पाहिजे. शेवटी लक्षात ठेवायचं सद्गुरू भक्ती म्हणजे मी अमुक आहे हा जो संकल्प आहे प्रत्येकाच्या ठिकाणी सर्वसाधारण माणसाच्या ठिकाणी तो संकल्प म्हणजे मी पण गेलं पाहिजे. तर मी पण गेलं पाहिजे म्हणजे नेमकं काय, मी पण काढता येतं का नाही. तिथे सद्गुरूंनी सांगितलं तू कोण आहेस त्याची जी ओळख दिली जाते आणि त्या ओळखीतून शिष्याच्या ठिकाणी तो बोध मुरला की सर्व जे जे आहे ते सद्गुरूंचं आहे म्हणजे परमतत्वाचं आहे. लक्षात तिथे सद्गुरूंचं म्हणजे सद्गुरू व्यक्तिमत्वाचं नाही. इथे ही जी सांगड घालायची ती सांगड घालता दिली. सद्गुरूंचं रूप म्हणजे परमात्म्याचं स्वरूपाचं रूप आहे का, तर रूपाला पाहून परमात्म्याचं सतत स्मरण असलं पाहिजे. आणि ते जेव्हा सतत स्मरण तिथं होतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने ही भक्ती निर्माण होते. लक्षात घेतलं सद्गुरू तत्व आणि सद्गुरू तत्वाची भक्ती रूपाच्या अपेक्षित आहे. रूप आहे रूपाला सोडायचं नाही की रूप धरलं तर स्वरूपाला धरता येतं कारण तिथून ज्ञान प्रगट होतं. त्या रूपाच्या ठिकाणी स्वरूपच आहे हा भाव आपल्याला असला पाहिजे.
मग त्यावेळेला पुढे त्यावेळेला ते सांगतात की ज्यावेळेला हा बोध देतात त्यावेळेला काय होतं, ते वेळी आपण पे असायचे ही अशेषी भूते माझ्या स्वरूपी अखंडित देखसित। मग त्यावेळेला ते म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, ज्ञानेश्वर म्हणजे काय, श्रीकृष्ण अर्जुनाला हा बोध देतात की ज्यांना हे ज्ञान प्रकट व्हायचं असेल त्यांनी सद्गुरू भक्तीतून हे ज्ञान प्रकट होतं, पण त्यासाठी सद्गुरू जे जे सांगत असतात की सद्गुरू ज्याप्रमाणे कार्य करायला सांगतात, ज्याप्रमाणे ज्ञान घ्यायला अभ्यास करायला सांगतात, तो साधकाने पुन्हा 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 घेतला पाहिजे। अंतःकरणात त्यांनी सांगितलं तू कोण आहेस, तू म्हणणार ती जाणणारी शक्ती आहे, तू व्यक्ती नाहीस, हाच बोध आहे। कारण सद्गुरू पण व्यक्ती म्हणून दिसलं तर ती जाणणारी शक्तीच असते। ती शक्ती म्हणजे सद्गुरूंच्या सद्गुरू तत्वामध्ये शक्तीभाव असतो, तो शिष्याच्या ठिकाणी शक्तीभाव यावा यासाठी तो बोध देत असतात। तो बोध घेण्यासाठी बोध ज्याला घेतो त्यावेळेस ते लक्षात येतं त्याच्या की त्यावेळी आपण पे असे ते आपल्या सकट सर्व हे अशेषी भूत आहे, हे सगळं अखंड जे प्रगट झालेले विश्व आहे आणि जे विश्वातले अनेक रूप आहेत ही अशेषी भूते माझ्या स्वरूपी अखंडित आहे, ही सगळं स्वरूपाची रूप आहेत। असं अखंडित देखसी तू अखंड तिथे मध्ये मध्ये आठवण आली बा हा हे चैतन्य स्वरूप आहे आणि नंतर परत विसरतो, परत मग उलट सुलट काहीतरी कार्य करतो आणि परत थोडा आठवण हो स्वरूपाची आठवण करायची राहील चला बसूया। तसं नाही, माझ्या स्वरूपी अखंडित सगळी रूप ही चैतन्य स्वरूपाचीच आहे हा बोध आहे। लक्षात बोध काय देणार म्हणजे त्यावेळेला तो बोध शिष्याच्या ठिकाणी काय निर्माण झालं पाहिजे, त्याला सर्वत्र हे चैतन्य स्वरूपच आहे, अनंत स्वरूपच प्रत्येक रूपातून प्रकट आहे, हे सहज स्मरण राहिलं पाहिजे। अखंडित देखसित जरा पण तिथे खंड नाही, अखंड हे स्मरण असलं पाहिजे। कोणतंही रूप दिसलं तरी ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहे, सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे। ते जे आपण पुन्हा पुन्हा सांगतो म्हणजे काय आहे ते चैतन्य स्वरूप आहे, त्याच्यात म्हणजे जे अनंत स्वरूप आहे ते सतत आहे। सोप्या भाषेत लक्षात घ्या काय अनंत स्वरूप ते सतत आहे पण ते दिसत नाही, पण तेच अनंत स्वरूप रूपाच्या अपेक्षेत पाहतो म्हणजे रूप पाहतो, ती अनंत स्वरूपाची रूप आहेत की अनंत स्वरूप त्या रूपाने प्रकट आहे आणि म्हणून दिसतं ते चैतन्य स्वरूपच आहे। लक्षात घ्या म्हणजे रूपाला मर्यादा आहे, अनंत स्वरूपाला मर्यादा नाही। महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, लाटेला मर्यादा आहे, लाटेच्या अपेक्षेत समुद्राला मर्यादा आहे। म्हणजे लाट ही समुद्राची आहे हेच बरोबर असतं, पण लाट म्हणजे समुद्र नाही, लाट म्हणजे समुद्र नसतो, पण लाट हे समुद्राचं अंग आहे आणि समुद्राचा अंश आहे, हे परत लक्षात ठेवा। हे जर लक्षात आलं तर हे म्हणून रूप कोणतंही असलं ते कोणाचं आहे, चैतन्य स्वरूपाचं अंग आहे। म्हणून सर्वत्र बघताना कसं पाहता आले प्रत्येक रूप हे अनंत स्वरूपाचं रूप आहे की चैतन्य स्वरूप त्या रूपामध्ये प्रगट आहे, पण ते व्यवस्था रूपाने प्रगट आहे। एक एक व्यवस्थित समजलं लक्षात येईल की रूप म्हटलं की तिथे व्यवस्था रूप आहे, रूप म्हटलं की तिथे नियम आहे, रूप म्हटलं की तिथे मर्यादा आहेत। म्हणून रूप म्हटलं की तिथे ह्या सगळ्या गोष्टी येतात, पण ते चैतन्य भावामध्ये असतं। त्या चैतन्य भावामध्ये असणं म्हणजे त्या स्वरूपाच्या स्मरणात असणं की आहे ते सर्व चैतन्य स्वरूपाचं आहे, म्हणून दिसते ते चैतन्य, दिसते ते म्हणजे दृश्य जगातली जी प्रत्येक रूप आहे ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहे, चैतन्य स्वरूपाचं अंग आहे। म्हणून पाहण्याची जी दिशा कशी असते त्याच्यावर साधक बऱ्याच वेळा बोलत असतात। आपण देहातून स्वरूपाचं स्मरण करतो तेव्हा आपण देह म्हणजे त्या देहातून जाणणारी ही जाणीव म्हणजे त्या चैतन्य स्वरूपाचं रूप आहे, त्याचं अंग आहे। आता हे रूप आणि स्वरूप हे दोन ज्या वेगळे असतात त्या रूपाला मर्यादा आहेत आणि स्वरूपाला मर्यादा नाही। म्हणून तिथे आपण शरणागत व्हायचं म्हणजे काय, ह्या रूपाने त्या स्वरूपाचेच आपण आहोत किंवा त्या स्वरूपाशीच एकरूप होऊन जायचंय। म्हणजे स्वतःचं अस्तित्व हे स्वरूपाशी जोडलं गेलं की तो स्वरूपाचा अमर्यादपणा त्या रूपाकडे येतो। काय म्हणतो लक्षात घ्या। म्हणून लाटेने
जेव्हा ती समुद्राशी एकरूप होते तेव्हा ती समुद्र असते. पण लाट जर उसळली आणि किनाऱ्यावर आली, रस्त्यावर आली, चौपाटीवर तर रस्त्यावर लाटा येतो मोठ्या, मग ती समुद्र पण नसते ना, काहीच नसते, तिचं व्हॅल्यू जाते. म्हणून जो सद्गुरूंना धरून राहतो म्हणजे परमतत्वाला धरून राहतो, तो परमतत्वाशी एकरूप असतो. पण जो वेगळेपणाने स्वतःला पाहिला जातो, तिथं अहंकार निर्माण होतो, तेव्हा त्याला काहीच किंमत नसते. म्हणून चैतन्य स्वरूपाशी एकरूप राहणं म्हणजे सद्गुरू स्वरूपाशी एकरूप राहणं, आणि सद्गुरू स्वरूपाशी एकरूप राहणं म्हणून तिथे प्रत्येक ठिकाणी पाहताना प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपाचंच आहे. तिथे त्याच्याबद्दल आता कसं असतं ते म्हणून आपण जीवनविद्येने कसं सांगितलंय, पाहायचं कसं, व्यवस्था रूप आहे म्हणून पहा. व्यवस्था रूप पहा म्हणजे काय, प्रत्येक रूपाला वेगळ्या वेगळे नियम आहेत. म्हणजे मनुष्य देहाला नियम वेगळे, वाघाच्या देहाला नियम वेगळे, कावळ्याच्या देहाला नियम वेगळे, मुंगीच्या देहाला नियम वेगळे, हत्तीच्या म्हणजे रूपाला नियम वेगळे. ही सगळी रूपं विशिष्ट नियमाने कार्यरत असतात. विश्वाच्या अपेक्षेत जर बघाल तर ही नियमाने प्रत्येक रूप चालत असतं आणि त्यावेळेला त्या नियमाप्रमाणे चालतं. त्याला म्हणतो आपण व्यवस्था रूप. रूप स्वरूपाचंच रूप आहे. म्हणजे समजून घ्यायला गेलं तर सोन्याच्या गोळ्यातून दागिने बनवले 4, काही पैंजण बनवलं, गळ्यात हार बनवला, कानात कर्णफुलं बनवली. रूपाच्या अपेक्षेत बघा तर कर्णफूल वेगळं, गळ्यातला हार वेगळा, पायातलं पैंजण. पायातलं पैंजण गळ्यात कोण बांधत नाही आणि गळ्यातला हार पायात घालत नाही. बघायला गेलं तर आहे सोनं, घालायला काय हरकत आहे, पण रूपाच्या मध्ये मग तिथे नुसतं रूप आपण म्हणतो म्हणून, पण ते सोनंच आहे. बरं ते पैंजण त्याला काही किंमत नाही का? किंमत आहे ना, सोन्याची किंमत आहे. जे तर ते सोन्याचंच आहे म्हटलं की सोन्याची किंमत, पण सोन्याचं नसेल तर किंमत नाही. लक्षात घ्या. तसं आपण चैतन्य स्वरूपाचं म्हटलं तर किंमत आहे, पण आपण वेगळं आणि चैतन्य स्वरूप वेगळं असा जर विचार केला तर त्याला किंमत नाही. भाव, इथे भाव आहे महत्वाचा. म्हणून भावातून भक्ती, भावभक्ती हा महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला भावातून भक्ती करता आली की आपण सद्गुरूंचे आहोत, किंवा आपण परमतत्वाचे आहोत, किंवा दिव्य स्वरूपाचे आहोत. आणि सद्गुरू म्हणजे दिव्य स्वरूप आहे हा ज्याच्याकडे अंतरातून भाव पाहिजे की तिथे शंकाच नाही त्याच्याकडे. आणि त्यावेळेस ती भक्ती खरी परिपक्व होत असते. आणि त्या परिपक्वतेतून साधकाची भक्ती फुलत जाते. ज्ञानेश्वर माऊलींना आत्मज्ञान झालं होतं, पण सद्गुरूंची भक्ती काय ते सोडत नव्हते. ज्ञानेश्वरी लिहिताना स्वतः त्यांचे सद्गुरू समोरच बसलेले असायचे आणि त्यांची स्तुती केल्याशिवाय त्यांना पुढे जाताच येत नव्हतं. तुम्ही म्हणाले यांना आता आत्मज्ञान, सद्गुरूंचं कशाला कौतुक करायला पाहिजे. पण ज्याला आत्मज्ञान त्याला खरी सद्गुरू भक्ती कळते म्हणून ते करत होते. खरी सद्गुरू भक्ती कोणाला कळणार, जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हा. जीवभावात असलेल्या व्यक्तीला ती भक्ती तेवढी कळतेच असं नसतं की थोड्या वेळासाठी कळते, कधी कधी तिथे विसर असतो. आणि त्यामुळे आत्मज्ञानी संत हे खरे सद्गुरू भक्त असतात. कारण स्वरूपाच्या अपेक्षेत आपण आणि सद्गुरू हे एकरूप असतं. आपण नाहीच आहे, ते सद्गुरू तत्वच आहे हा भाव त्यांच्याकडे असतो. म्हणून आत्मज्ञानी जेवढे म्हणून शिष्य असतात ते सद्गुरू भक्ती पुन्हा पुन्हा सांगिततील, किंवा सद्गुरूंच्या प्रती जी शरणागती आहे ती पुन्हा पुन्हा त्यांच्या आचरणातून आपल्याला कळायला लागेल. दवंडी पिटवत नाही मी सद्गुरूंचा भक्त आहे, सद्गुरूंचा भक्त आहे. दवंडी पिटवून सद्गुरू भक्ती होत नाही. काही लोक भरपूर दवंडी पिटवतो आम्ही सद्गुरूंचे भक्त, हे जे दाखवतात ते प्रदर्शन असतात. आणि ते प्रदर्शनामध्ये ज्ञानाचं दर्शन नसतं, तिथं अहंकाराचं दर्शन होतं. आणि म्हणून सद्गुरू भक्तीमध्ये नम्र होता आला पाहिजे. खरा सद्गुरू भक्त कोण, ज्याला नम्र जो झाला तो खरा सद्गुरू भक्त झाला. कारण नम्रता ही भक्तीतून निर्माण होते. सद्गुरू प्रती जे शरणागत जो साधक होत जातो तर तो पहिलं त्याच्याकडे होतो तो नम्र होतो, म्हणजे नरम होतो. कडक असेल तर काय होतो, नरम झाला पाहिजे. नम्र म्हणजे काय, नरम होणं. कडक असतो तो अहंकाराने कडक असतो, तो अहंकार केला की नरम होतो म्हणून नम्र असतो. म्हणून नम्र झालं पाहिजे. नम्र झाला भूता तेणे कोंडिल्यानंता असं जे सांगितलं जातं. त्यामुळे अनंताला कोंडलं, कोंडलं म्हणजे धरून ठेवलं आपल्या ठिकाणी. म्हणजे काय, ते अनंत स्वरूप आहे, ते अनंत स्वरूपच तिथे प्रकट होतं नरम झाल्यामुळे, नम्र झालं. म्हणून नम्र होणं आणि नम्र होण्याची
खूण सगळे संत सांगतात की ज्यावेळेला वादळ येतं त्या मोठमोठे वृक्ष कडक असतात ते कोसळतात, पण लव्हाळ म्हणजे जे गवत आहेत ते गवत बिचारं त्या पाण्यावर इकडे तिकडे सर्व फिरतं, पण तुटत नाही, ते जागं राहतं. पण झाडं मात्र कोसळून जातात. म्हणून कडकपणा, ज्ञानाचा ज्याच्यावर कडकपणा आहे तो त्या भक्तीला तरू शकत नाही, कारण कडकपणा हा भक्तीतला बाधक आहे. म्हणून एखादा शिष्य एकदम कडकपणे बोलणारे शिष्य असतात, काही ज्ञानाचं कडक असतं आणि समोरच्याला उभा घाबरतात त्या माणसाला, कडक आहे त्याच्यावर समोर नको जाऊ असं वाटतं ना. ते कडक झालेली माणसं हे भक्तीचं खरं तिथे त्यांच्याकडे भक्ती म्हणण्याच्या त्यांचा अहंकारच वाढत झालं. आपण सद्गुरूंचे भक्त असंच एका साधक, आज एक संत पुरुषांच्या ठिकाणी एक साधक गेला आणि त्यांनी सगळ्यांना एकदम कडक, इकडे तिकडे जात नाही, त्यांना सगळे घाबरतात. का? कंटाळींजवळ जात नाही, ओरडतात. तर हा साधक तिकडे गेला, त्यांनी जरा अगदी स्वागत केलं पाहिजे. आणि त्यांनी विचारलं, तुम्ही कोण? नाही, मी वामनराव पैंची साधक आहे. मग इथे कशाला आलाय? आमच्या सद्गुरूकडे कशाला आले तुम्ही? असं जर एखाद्या महत्वाचं करत म्हणत बसायला तर तो कडक आहे, त्याला उगीच वाटतं मी भक्त आहे. अरे नरमच नसशील तर तुझ्याकडे भक्तीच नाहीये. कारण स्वरूपानंद म्हणजे कसे होते? सात्विक, अत्यंत मृदू, बोलणं पण त्यांचं मृदू असायचं, की त्यांचं म्हणजे नम्रपणा कुठे पाहायचा तर स्वरूपानंदांकडे पाहता आला पाहिजे, कळलं ना. आणि त्यांचा जर शिष्य जर कडक असेल तो सद्गुरूसारखा कसा होणार? तिथे त्याचा अहंकार त्याला सोडायला पाहिजे, पण त्याला सांगणार कोण? सांगायला गेलं तर ऐकणार कोण? असे सगळे प्रश्न असतात. म्हणून आपल्याला ज्याचं त्याला दुसऱ्यांना शिकवण्यासाठी काहीच करायचं नसतं. आपल्या स्वतःला शिकण्यासाठी, आपल्या स्वतःचा उद्धार करण्यासाठी आपल्याला भक्ती करायची, हे सतत लक्षात. लोकांना सांगण्यासाठी भक्ती करायची नाही. आपल्या आचरणातून लोकांना कळतं की याच्याकडे भक्ती आहे, सद्गुरू भक्ती आहे. आणि बोलणं, चालणं ही त्यांच्या आचरणात दिसते, सांगावी लागत नाही. म्हणून भक्ती जेव्हा आचरणात प्रकट होते तेव्हा तिथे नम्रता येते, तिथे कृतज्ञता येते, तिथे प्रेमभाव व्यक्त होत असतो. म्हणून असा शिष्य असतो तोच सद्गुरूंशी लवकर एकरूप होतो. आणि इथे म्हणून आपल्या मनामधला कडकपणा गेला पाहिजे, हे लक्षात ठेवा. कडकपणा म्हणजे आपल्या ठिकाणी अहंकार आहे तो गेला पाहिजे. अहंकार हा कडकपणा असतो, आणि अहंकार गेला की तिथे नम्रता येते. म्हणून नम्र झाला पाहिजे. नम्र होणं हे पहिलं महत्वाचं आहे. म्हणून शरणागती ही नम्रपणात असते. एखादा म्हणून मी शरणागत आहे, ताट उभा राहिलं तर काय म्हणता आहे? शरणागत नाहीये, कळलं ना. बरं, एखादा म्हणून नुसतं झुकतो तसा, पण नंतर बाहेर गेला परत ताट होतो, मग काय होईल? तरी तो भक्त नाही. लक्षात ठेवा. कारण बऱ्याच वेळेला आपल्या सद्गुरूंकडे बरेच लोकांनी वाकून नमस्कार वगैरे करून बाहेरून सगळ्यांना आरडाओरडा पण करायची चालवायची. बाकीच्या लोकांवर दादागिरी करायचं की मी सद्गुरूंच्या जवळ जाऊन तिथे समोर गेलं की त्याला वाटतं आपण सद्गुरूंच्या अगदी जवळ आहोत. सद्गुरूंच्या जवळ ही शरीराने जाणं म्हणजे सद्गुरूंच्या जवळ शरीराने गेलाच नाही. सद्गुरूंच्या जर तनु मनु जीवे हा महत्वाचा शब्द आहे. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागाय. आपलं तन, मन आणि जीवपणा या तिन्ही गोष्टी आपल्याला सद्गुरूंच्या चरणी व्हायच्या असतात. तिथे नम्रता येते. म्हणून तिथे अहंकार जाणं आणि तिथे सद्गुरूंशी चरणाशी एकरूप होऊन राहणं हा महत्वाचा मुद्दा. म्हणजे आपण सतत सद्गुरूंच्या चरणाशी आहोत हा भाव, हा दास्यभाव आहे. दास्यभाव म्हणजे गुलामी नव्हे. दास्यभाव म्हणजे सद्गुरू तत्वाशी म्हणजे त्या चैतन्य स्वरूपाशी एकरूप होऊन राहण्याचा अभ्यास म्हणजे दास्यभाव. तिथे अहंकारच दास्य झालाय. अहंकार गेल्याशिवाय दास्यभाव येऊ शकत नाही. तिथे ध्यास लागला पाहिजे सद्गुरूंचा, आणि त्या ध्यासातून स्वतःचं मोठेपण, स्वतःचं मीपण हे सगळं लयाला गेलं पाहिजे. तिथे मी कोणतरी आहे, असा आहे, तसा आहे हा भागच राहत नाही. साईबाबांच्या त्या काळामध्ये त्यांच्या जवळ येणारी ही सर्व मंडळी नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेला आपण म्हणतो, ज्यांनी साई चरित्र लिहिलं, दाभोळकर जज होते. म्हणजे त्या आपण म्हणतो जज म्हणण्यापेक्षा न्यायाधीश म्हणजे एका लेवलला होते त्या काळामध्ये, पण उच्च दर्जाचा वाटत होता, मान होता त्यांना. किंवा त्यांच्याकडे येणारे बुट्टी म्हणून ज्याने साईबाबांच्या समाधी मंदिर म्हटलं, ते बुट्टी सावकार होते. म्हणजे सगळे अतिशय श्रीमंत आणि
मोठी प्रतिष्ठित, पण साईबाबांकडे कसे जायचे? नम्र. तिथे त्यांचं तर मोठेपण का मी शेठ आहे का, एक तर त्यांचे साधक होते ते त्यांचे गुरु होते, पण त्या गुरूंचा त्यांना अभिमान भरपूर. आणि त्यांना कोण साईबाबा संत आहेत तर त्यांना सांगितलं मी कोणासमोर झुकणार नाही, मी माझ्या सद्गुरूंसमोरच नमस्कार करणार. आणि गेले तिथे. आणि तिथे गेल्याबरोबर काय झालं, त्यांना ते साईबाबांकडे पाहता त्यांना सद्गुरू दिसायला आणि तो त्यांच्यासमोर झुकला. मग त्यांना तू कसं झुकला? माझे सद्गुरू होते त्यांना मी झुकलो. म्हटलं तर सद्गुरू कोण आहे? सद्गुरू तत्व. लक्षात ठेवा, रूपाक्षी अडकलास तर ती भक्ती नाही. तिथे रूपातून त्या अनंत स्वरूपाचं स्मरण आपल्याला सतत असलं पाहिजे. आणि जेव्हा हे अनंत स्वरूपाचं स्मरण होतं, त्या अनंत स्वरूपाच्या स्मरणातून साधक कार्यरत होतो, तेव्हा त्याच्याकडे ज्ञानाची परिपक्वता यायला लागते. हे ज्ञान परिपक्व होणं हे फार महत्वाचं आहे. मग कळलं म्हणून झालं नाही, कळलं परत आकळलं म्हणून झालं तरी तर कमी आहे. कारण तिथे ते परिपक्वता आली पाहिजे. म्हणजे ज्ञानाची परिपक्वता येते तेव्हा खरं ते संत पण जागृत होतं. म्हणून ज्ञान तर सर्वांनाच मिळतं, पण त्याचा जो अभ्यास आहे आणि त्या अभ्यासातून आकळणं झालं पाहिजे. आणि आकळल्यानंतर परत त्या आकळण्याला सद्गुरू भावामध्ये वळवता आलं पाहिजे. वळवता आलं म्हणजे पुन्हा 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 ते चिंतन असलं म्हणजे सद्गुरू स्मरण आणि त्याबरोबर ते चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे आणि आपण त्यांचेच आहोत. ह्या अंगाने जेव्हा साधक सतत जीवन जगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने ही सद्गुरू भक्ती परिपक्व होते. परिपक्व होणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून परिपक्व होतं त्यावेळेलाच सतत. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये हे उपदेश अनेक अंगाने केलेले आहे की ते अनेक अंगाने उपदेश करताना सांगितलेलं आहे की तू मन बुद्धी साचेसी जरी माझ्या स्वरूपी अर्पिसी तरी मातेची का पावसी ही माझी भाग. म्हणजे ते काय झालं, तू मन आणि बुद्धी, तू मन बुद्धी साचेची म्हणजे खऱ्यापणे खरं मनापासून मन बुद्धी साचेसी जरी माझ्या स्वरूपी अर्पिसी. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत तू तुझं मन बुद्धी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अर्पण कर. माझ्या ठिकाणी अर्पण कर नाही म्हणत आहे. देहातून बोलणारा श्रीकृष्ण काय म्हणतोय की तू माझ्या स्वरूपाला म्हणजे त्या अनंत स्वरूपाशी तू समर्पित कर. तू मनबुद्धी साचेसी जरी माझ्या स्वरूपी अर्पिसी तरी मातेची का पावसी ही माझी भाग. जेव्हा तू खऱ्या अर्थाने हे मन आणि बुद्धी अर्पण करशील तेव्हा तू माझ्या स्वरूपाशी एकरूप होशील. माते मलाच म्हणजे ह्या स्वरूपालाच एकरूप होशील. म्हणजे बघा स्वरूप आणि रूप याची सांगड आहे तिथे. श्रीकृष्ण रूपातून अर्जुनाला उपदेश करतायत, पण श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना ते अनंत स्वरूप आहे ह्या भावातून उपदेश करतायत, पण त्यालाच श्रीकृष्ण देहरूपाने दिसत आहेत. म्हणून तू माझ्या स्वरूपी अर्पिसी. म्हणून सद्गुरू तत्व आणि सद्गुरू ह्याच्यातला जो फरक आहे तो इथे आहे. श्रीकृष्णाला अर्जुन देहाच्या ठिकाणी शरण होतो, पण देहाकडे शरण होताना त्यांनी ते काय सांगतं, तू माझ्या स्वरूपी अर्पिसी म्हणजे तुझं मन आणि बुद्धी माझ्या स्वरूपाला अर्पण कर. म्हणजे त्या अनंत स्वरूपाशी एकरूप होऊन जा. सद्गुरू म्हणजे रूपाला पाशील अनंत स्वरूपाशी एकरूप आहे त्या भावात होशील. तरी मातेजी का पावशी जर तू मला प्राप्त होशील की तू माझ्याशी एकरूप होईल तरी मातेजी का पावसी ही माझी भाग. भाग म्हणजे काय सांगितलं, वचन आहे मी तुला देतो. साधी सुधी गोष्ट सांगत नाहीये. तू मन बुद्धी फक्त तू ह्या स्वरूपाच्या ठिकाणी अर्पण करायचा प्रयत्न कर तर तू हे स्वरूप प्राप्ती तुला स्वरूपानुभूती तुला सहज प्राप्त होईल. आणि हे शपथपूर्वक सांगतोय, साधं सुद्धा सांगत नाही. हे लक्षात ठेवा. म्हणजे सद्गुरू जेव्हा शिष्याला हे सांगतोय की तू माझ्या स्वरूपाला एकरूप हो, मला एकरूप होणार म्हणालाय. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत नाही की तू मला अर्पण कर मन बुद्धी. त्याला तो मित्र म्हणून होता, दोघं मित्र म्हणून जवळ होते. आणि त्यावेळेला सद्गुरू भावातून तू ज्यावेळेला त्या स्वरूपाशी एकरूप होशील त्यावेळेला तुला हे सगळं प्राप्त होऊ शकतं. अथवा आता ते पुढे सांग, अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या स्वरूपी अर्पित न शकसी देऊ. आता अडचण काय ना, स्वरूपाला द्यायचं मग कुठे द्यायचं, म्हणून ते परत एक्सप्लेनेशन कर. अथवा हे चित्त म्हणजे तुझं चित्त मनबुद्धी सहित माझ्या स्वरूपी अर्पित न शकसी देऊ. शक्य नाही, पटकन कळत नाही कसं देणार. तरी ऐसे करी या 8 प्रहरान माझारी मोटके निमिष भरी दे तुझ्या. म्हणजे हे 8 प्रहर आहेत, दिवसाचे 8 प्रहर असतात. म्हणजे आपल्या भाषेत आपण म्हणायचं की बाबा 24 तास आहेत ते 3 तासाचा एक प्रहर असतो. हा 8 प्रहर.
मग त्यातले जे रात्रीचे प्रहर म्हणजे 8 तासाचा 3 तास एक प्रहर म्हटलं की 2 प्रहर 2.5 प्रहर हे झोपे जातात. बाकीचे 8 प्रहर असतात ते आपल्याला म्हणजे बाकीचे 6 प्रहर असतील किंवा 5.5 प्रहर असतील तिथे काय करत अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबत न शकत देव तरी काय ऐसे करी या 8 प्रहरान माझारी मोटके निमिषे भरी देतोय. थोडं थोडं दे, थोडं थोडं देत जा की मी तुला शरण आहे, जेव्हा तुला मी शरण आहे, जेव्हा तुला शरण आहे सर्व चैतन्य स्वरूपच आहे, चैतन्य भावातूनच पाहता आलं पाहिजे. हे थोडं थोडं दे न शकतावी ऐसा करी या 8 प्रहरान माझारी मोटके निमिषभरी दे तुझ्या मग जे का निमिक देखेल माझे मुख. म्हणून जसं जसं तू हे देत जाशील तसं तसं तुला ते स्मरण होत जाईल आणि तसं तसं स्मरण देताना तुला हे सगळं अर्पण होतं. जे का निमिक देखेल माझे सुख मुख तसं तुझ्या त्या लक्षात येत जैसे पुनर्विन शशिबिंब हरपतावसे नाहीची होईल तैसे भोगा अंतून निगता चित्त माझे मजवादी निगता हळूहळू पंडू सुद्धा मीची होईल. मला ते काय सांगितलंय जसं पुनवे पूर्ण म्हणजे पौर्णिमेकडनं शशिबिंब अमावास्येकडे जातं म्हणजे हळूहळू कलेने तर चंद्र कमी 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 दिसून एकदा दिसत नाही. तसं तू मीपणाच्या भोग तसं जो भोगवृत्ती आपल्याकडे आहे की आपल्याला कसं असतं आपलं जीवन हे भोग मला हे मिळालं तर मी करेन नाही तर नाही करत. अमुक प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं पाहिजे तसं पाहिजे ही जी वृत्ती ही भोगवृत्ती आहे. सर्वसाधारण माणसाकडे भोगवृत्ती म्हणजे भोगवृत्ती म्हणजे त्याला हे मिळत असेल म्हणजे आपण म्हणतो पगार दिला तर मी काम करेन नाही तर नाही करणार असं आहे ना ती भोगवृत्ती आहे. पण ती असली पाहिजे नाही तर प्रपंचामध्ये त्या काहीसाठी असली पाहिजे. पण ही भोगवृत्ती कशी जाईल जेव्हा तू सतत सतत स्मरण करशील तेव्हा मला हे हवं मला ते हवं ही जी भोगवृत्ती आहे ती कमी होत जाते आणि जे आहे ते स्वीकारण्याची वृत्ती तयार होते. म्हणून शशिबिंब अर्पता अवसे नाहीची होय तैसे भोगांत निगता मज माझी निगता हळूहळू पंडुसुता मीची होईल. मग हळूहळू पंडुसुता म्हणजे अर्जुनाला सांगतात की हळूहळू तुला पटकन नाही जमत ना मध्ये 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 स्मरण कर की हे आपलं जीवन कोणाचं आहे हे जीवन त्या चैतन्य स्वरूपाचं आहे सद्गुरू स्वरूपाचं आहे. म्हणजे सद्गुरूचं रूप पाहिलं तर ते सद्गुरू स्वरूपाचं स्मरण झालं पाहिजे आणि हे सद्गुरू स्वरूपाचं स्मरण झालं तर तिथे आपल्याला लक्षात येईल की खरी सद्गुरू पूजा कुठे असते. खरी सद्गुरू पूजा सद्गुरूंच्या रूपातून अनंत स्वरूपाची पूजा असते. लक्षात घ्या रूप सद्गुरूंचं पण ते अनंत स्वरूपाचं मुख आहे असं जे आपण सांगतो ते लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून खरी भक्ती म्हणजे सद्गुरूंची भक्ती म्हणजे चैतन्य स्वरूपाची भक्ती आहे अनंत स्वरूपाची भक्ती व्यक्तीची भक्ती नव्हे. व्यक्ती आणि स्वरूप शक्ती हा फरक व्यवस्थित जर कळला तर सद्गुरू म्हणजे काय हे कळेल. लक्षात घ्या. म्हणून सद्गुरूंचं महात्म्य असं जे आपण म्हणतो ते अनंत स्वरूपाचं मुख आहे. ते अनंत स्वरूपाचं मुख असल्यामुळे तिथून ज्ञान प्रवाहित होत आहे ही त्याची खूण आहे. सद्गुरूंच्या ठिकाणी जे चैतन्य स्वरूपाचं ज्ञान प्रकट होतं तेच त्या तत्वाची ओळख आहे आपल्याला. पण सद्गुरू म्हणजे रूप पाहिल्यानंतर ते सद्गुरू कसे असे शंका राहत नाही कारण त्या ज्ञानातून सगळा जो ज्ञानाचा झरा वाहत असतो आणि तिथे सद्गुरू म्हणून ज्ञान प्रत्येक ते ज्ञान पै बरं म्हणा की ज्ञानाग्नीची मुखे जेणे जाळले कर्म शक्ती ज्ञान जिथे आहे तिथे हे चैतन्य स्वरूपाचं अस्तित्व आहे. ही खूण प्रत्येकाला साधकाला व्यवस्थित समजते तेव्हा तो पूर्णतः तिथे शरणागत होत असतो आणि त्या शरणागतीतून खरी भक्ती होत असते. म्हणून ही भक्ती आपण म्हणतो ती भक्ती खऱ्या शुद्ध परमार्थामध्ये सद्गुरू स्वरूपाची असते आणि सद्गुरू स्वरूपाचे म्हणजेच अनंत स्वरूपाची असते. त्या अनंत स्वरूपातच स्मरण झालं पाहिजे. किती जरी उदाहरणं सांगितली तरी तिथे लक्षात घ्यायचं ही भक्ती कुठे असेल चैतन्य स्वरूपाची. म्हणून आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. दिसते ते म्हणजे आहे ते दिसतं म्हणजे विशिष्ट रूपाने दिसतं पण तिथे मर्यादा आहेत पण ते चैतन्य स्वरूपच आहे. लक्षात ठेवायचं ओळखायचं कसं म्हणून दिसते ते चैतन्य स्वरूप जे जे दिसेल तिथे चैतन्य स्वरूपाचं रूप आहे चैतन्य स्वरूपाचं रूप आहे चैतन्य स्वरूपाचं रूप आहे हेच कळलं पाहिजे. ते कळलं तर ही भक्ती होते. आणि हे दिसतं ते कोणाला दिसतं जो जाणतो की जो पाहते त्या पाहणाऱ्याला तेही पाहणारा जो आहे जे जाणणारं तत्व आहे ते जाणते तेही चैतन्य स्वरूपच आहे.
आणि म्हणून सर्व सर्व जे जे आहे ते सर्व चैतन्य स्वरूपच आहे. ह्या भावातून प्रत्येकाचं भलं व्हावं ही सद्भावना तिथे असायला पाहिजे. प्रत्येकाचा इथे माझा तुझा हा भागच येत नाही. कोणी समोर येईल त्याचं चेहरा समोर आला की भलं व्हावं हा सद्भावना आपल्याकडे आली पाहिजे. म्हणून सद्भावनेतून सत्कर्म घडतं. बघा ही सगळी हे जे परमार्थ म्हणतो म्हणजे प्रत्येक जो साधक आहे त्याला सर्वांप्रती आपलेपणा असला पाहिजे. तो आपलेपणा येईल तेव्हा त्याच्याकडे सर्वांच्या भलेपणाचा विचार येईल आणि जेव्हा भलेपणाचा विचार येईल त्यावेळेस त्याचं सत्कर्म होईल. आणि सत्कर्म हे हा परिणाम आहे. म्हणून एखाद्याचं भलं व्हावं आपण अगदी खूप प्रयत्न करतो असं आपण साधक पाहतो. पण त्याच्याकडे सर्वांचं भलं व्हावं ही सदिच्छा सतत असली पाहिजे. आणि त्याच्यातूनच आपण रूपाचं दर्शन म्हणजे चैतन्य स्वरूपाचं दर्शन घेतो आहोत हा भाव असला पाहिजे. म्हणून हे ज्ञान जे आहे ते आपल्या अंतर्मनाचं पूर्णतः परिवर्तन घडवणार आहे. म्हणून ती ज्ञानाची कास आपल्याला धरता आली पाहिजे. तिथे सद्गुरू भक्ती ही मनापासून करता आली पाहिजे. की सद्गुरूंसाठी माझं म्हणून काहीच नाही, जे आहे ते सर्व सद्गुरूंचंच आहे हा भाव जेव्हा या शिष्याकडे येत असतो तेव्हा ते खऱ्या अर्थाने सद्गुरू भक्ती ते प्रगट होते आणि त्या शिष्याचं कोट कल्याण होतं. आणि हे कोट कल्याण सर्व शिष्यांचं हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.